झी 24 तास एक पाऊल पुढे। चंद्रपुरात वाघ आणि बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे। शहरापासून जवळच असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरच्या पायली गावात 12 वर्षीय मुलीवर वाघाने हल्ला केला। त्यातच या मुलीचा मृत्यू झालाय। कीर्ती काटकर असं मृत मुलीचं नाव। हल्ल्यानंतर वाघाने मुलीला काही दूरवर ओढत नेत एका बांबूच्या रांशीखाली नेलं। मुलगी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी शोध घेतला। त्यात हा वाघ मुलीच्या शवाजवळ बसलेला आढळला। ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यानंतर वाघ पसार झाला। तब्बल 3 तास वन विभागाचा एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही, त्यामुळे ग्रामस्थ संतापले होते। वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली। गेल्या 25 दिवसात 7 जणांचा वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय, त्यामुळे या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे। तर बिबटे किंवा वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला राज्य शासन 5 लाख रुपयांची मदत देणार आहे। वनराज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली। यापैकी 1 लाख रुपये रोख आणि 4 लाख रुपये मृताच्या कुटुंबातल्या व्यक्तीच्या नावावर डिपॉझिट म्हणून ठेवले जातील। तसंच हल्ल्यामध्ये कायमस्वरूपी अपंग झालेल्या व्यक्तीला 4 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला 1 लाख रुपये दिले जाणार आहेत। चंद्रपूरमध्ये वाघांच्या हल्ल्यासंदर्भात शोभा फडणवीस यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी वनराज्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले। या संदर्भातला GR 30 मार्चला राज्य शासनाने काढलाय, पण मदतीचे नियम 1 जानेवारीपासून लागू करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।